एका श्रीमंत माणसाने रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्याला फक्त 1 रुपया देऊन त्याचा अपमान केला. पण त्या भिकाऱ्याने राग न करता फक्त एकच वाक्य म्हटलं, "एक दिवस मी तुमचं आयुष्य वाचवेन." श्रीमंत माणूस त्यावर मोठ्याने हसला आणि तिथून निघून गेला. काही दिवसांनी त्या श्रीमंत माणसावर अशी वेळ आली की त्याचा जीव धोक्यात आला आणि हजारो लोकांमध्ये फक्त तोच भिकारी त्याच्या मदतीला धावून आला. पण त्या भिकाऱ्याने त्याचा जीव का वाचवला, त्यांच्यात नेमकं काय नातं होतं हे शेवटपर्यंत पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. मुंबई शहरातल्या त्या प्रसिद्ध आणि गजबजलेल्या सिग्नलवर महागड्या गाड्यांनी ये-जा सुरू होती. दुपारचे कडक ऊन पडले होते. डांबरी रस्ता अक्षरशः तापला होता. अशातच एक महागड्या चकचकीत मर्सिडीज कारची काच हळूच खाली सरकली. गाडीच्या आत वातानुकूलित एसी वातावरणात बसलेला धनंजय शहा हा शहरातील एक नामांकित आणि अतिश्रीमंत उद्योगपती होता. त्याला पैशांचा आणि स्वतःच्या श्रीमंतीचा प्रचंड माज होता. माणसाची किंमत तो त्याच्या बँक बॅलन्सवरून ठरवायचा. त्याच वेळी गाडीच्या काचेजवळ एक फाटके-तुटके कपडे घातलेला एक वृद्ध भिकारी येऊन थांबला. त्याचे केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय संतपणा आणि शांतता होती. त्याने अत्यंत क्षीण आवाजात धनंजय समोर हात पसरले आणि म्हणाला, "बाबूजी, 2 दिवसांपासून पोटात अन्न नाही. काहीतरी करा. देव तुमचं भलं करेल." धनंजयने अत्यंत तिरस्काराने त्या भिकाऱ्याकडे पाहिले. आपल्या महागड्या गाडीला त्याचा मळका हात लागू नये म्हणून तो ओरडला, "ए मागे हो. कपडे बघ तुझे. घाण घाण लागेल माझ्या गाडीला." भिकाऱ्याने मागचा पाय घेतला, पण त्याचे डोळे अजूनही आशेने धनंजयकडे पाहत होते. धनंजयने आपल्या खिशात हात टाकला. त्याच्या पाकिटात 500 आणि 2000च्या अनेक नोटा होत्या, पण त्याने मुद्दामहून आपल्या गाडीच्या डॅशवरून पडलेल्या एका गंजलेल्या 1 रुपयाचे नाणे उचलले आणि अत्यंत अपमानास्पद पद्धतीने ते रस्त्यावर फेकून दिले. नाणे डांबरी रस्त्यावर टनटन वाजले आणि भिकाऱ्याच्या पायाजवळ जाऊन पडले. "घे, एवढीच लायकी आहे तुझी. जा आणि पोट भर तुझं." धनंजय मिश्किलपणे हसत म्हणाला. तिथे आजूबाजूला उभे असलेले काही लोक धनंजयच्या वागण्याकडे पाहत होते. कोणालाही त्या वृद्ध भिकाऱ्याचा असा अपमान आवडला नाही, पण तो भिकारी शांत राहिला. त्याने वाकून ते 1 रुपयाचे नाणे अत्यंत आदराने उचलले आणि आपल्या कपाळाला लावले आणि धनंजयच्या डोळ्यात थेट पाहत अतिशय शांत, खंबीर आवाजात एकच वाक्य म्हटले, "एक दिवस मी तुमचं आयुष्य वाचवेन." धनंजयने हे ऐकून मोठ्याने हसला. "तू तू माझं आयुष्य वाचवणार? स्वतःला 2 वेळच्या अन्नाची भानत नाही आणि माझ्यासारख्या अब्जाधीशाचा जीव वाचवण्याचा गप्पा मारतोयस? वेडा कुठला?" धनंजयने गाडीची काच वर केली, एक्सलेटरवर पाय दिला आणि त्याची मर्सिडीज भुसकाट वेगाने तिथून निघून गेली. भिकारी मात्र तिथेच उभा राहून त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अथांग दुःख आणि कारुण्य होते. दिवसांमागून दिवस जात होते. धनंजय शहा आपल्या व्यवसायाच्या व्यापात आणि श्रीमंतीच्या नशेत ती घटना पूर्णपणे विसरून गेला होता. त्याच्यासाठी तो भिकारी म्हणजे रस्त्यावरच्या कचऱ्यासारखा होता. धनंजयचा बिझनेस दिवसेंदिवस वाढत होता, पण त्यासोबत त्याचे शत्रूही वाढत होते. व्यवसायातील स्पर्धा आणि त्याचा उद्धट स्वभाव यामुळे अनेक लोक त्याच्यावर खार खाऊन होते. पण धनंजयला एक गोष्ट माहीत नव्हती. तो जेव्हा घरातून बाहेर पडायचा, तेव्हा एका व्यक्ती दुरून त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असायची. तो दुसरा कोणी नसून तोच वृद्ध भिकारी होता. तोच भिकारी धनंजयच्या ऑफिस बाहेर, तो जात असलेल्या हॉटेल्सच्या बाहेर अनेकदा बसायचा. धनंजयला वाटायचे की हा भिकारी फक्त भीक मागण्यासाठी तिथे घुटमळतोय, म्हणून तो नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा किंवा सुरक्षकांना सांगून त्याला हाकलून लावायचा. पण त्या भिकाऱ्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. त्याचे नाव होते दीनानाथ. दीनानाथ हे केवळ एक भिकारी नव्हते, तर त्यांच्या भूतकाळाचे एक असे भयानक सत्य दडलेले होते, ज्याचा सुगावा धनंजयला अजिबात नव्हता. काही महिन्यानंतर धनंजय शहाच्या कंपनीची एक मोठी यशस्वी डील पूर्ण झाली.
त्या निमित्तानं शहरातल्या एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीला शहरातील नामवंत व्यक्ती, राजकारणी आणि उद्योगपती हजर होते. रात्र सरत आली होती. धनंजयने पार्टीत भरपूर मद्यपान केले होते. पार्टी संपवून रात्री साधारण 2च्या सुमारास धनंजय आपल्या मर्सिडीज कारवरून घराकडे निघाला. अति दारू प्यायल्यामुळे त्याने त्या रात्री आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिली होती आणि स्वतःच गाडी चालवण्याचा मूर्खपणा केला होता. रस्ते सुनसान होते. मुंबईची रात्र नेहमीपेक्षा जास्त शांत आणि भयानक वाटत होती. गाडी हायवेवरून जात असताना अचानक धनंजयला जाणवले की त्याच्या गाडीचा ताबा सुटत चालला आहे. त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक लागत नव्हता. कोणीतरी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. हा एक पूर्वनियोजित घातपात होता. गाडीचा वेग ताशी 120 किलोमीटरच्या वर होता. समोर एक मोठा वळण रस्ता होता आणि तिथेच रस्त्याच्या कडेला बांधकाम सुरू असल्याने सिमेंटचे मोठे खांब होते. धनंजयने गाडी नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण गाडी थेट जाऊन त्या सिमेंटच्या खांबावर आदळली. एक प्रचंड मोठा आवाज झाला. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धनंजय स्टेअरिंग व्हील आणि सीटच्या मध्ये बुरी तऱ्हे अडकला. गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला होता आणि थोड्याच वेळात गाडीला आग लागण्याची शक्यता होती. धनंजय गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्यातून आणि छातीतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तो शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत होता. त्याने खिडकीबाहेर पाहिले. रस्ता पूर्णपणे ओसंड होता. मदतीसाठी तिथे कोणीच नव्हते. वाचवा, कोणीतरी वाचवा. धनंजयने अत्यंत कमकुवत आवाजात हाक मारली, पण त्याचा आवाज बाहेर पडू शकत नाही. त्याला मृत्यू समोर दिसत होता. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की काहीतरी अंतरावर असलेल्या एका वस्तीतील लोक जागे झाले. हळूहळू तिथे गर्दी जमू लागली. पाहता पाहता शेकडो हजारो लोक तिथे जमा झाले. लोक गाडीची अवस्था पाहून घाबरले. अरे बापरे, गाडीला आग लागते, लांब व्हा, कधीही ब्लास्ट होईल. गर्दीतून कोणीतरी ओरडले, आत कोणीतरी अडकलंय. पण आता आत जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे. पोलिसांना फोन करा, दुसरा एक जण म्हणाला. हजारो लोकांची ती गर्दी फक्त तमाशा पाहत उभी होती. कोणीही पुढे होऊन धनंजयला वाचवण्याची धाडस करत नव्हते, कारण गाडीतून ठिणग्या उडत होत्या आणि पेट्रोल टँक लिंक झाला होता. अशातच गर्दी बाजूला सारत एक फाटके कपडे घातलेला माणूस पुढे आला. तो दुसरा कोणीही नसून दीनानाथ होता. तो रात्री धनंजयच्या सुरक्षिततेवर दुरून नजर ठेवून असायचा आणि आज जेव्हा अपघात झाला तेव्हा तो धावत तिथे पोहोचला होता. अरे म्हाताऱ्या, वेडा झालास का? मागे हो, गाडी फाटणार आहे. लोकांनी दीनानाथला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण दीनानाथने कोणाचेही ऐकले नाही. माझा पोऱ्या आत अडकलाय, मी त्याला मरू देणार नाही, असे दीनानाथ ओरडला आणि थेट आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या गाडीकडे धाव घेतली. दीनानाथने रस्त्यावरून एक मोठा दगड उचलला आणि मर्सिडीजच्या खिडकीची काच फोडली. गाडीचा दरवाजा जाम झाला होता. त्याने आपल्या म्हाताऱ्या हातांमध्ये अफाट ताकद आणून दरवाजा जोराने ओढला आणि स्वतःचे हात काचेमुळे कापले गेले, रक्ताने माखले गेले, पण त्याने हार मानली नाही. शेवटी दरवाजा उघडला. आत धनंजय अर्धवट शुद्धीत होता. त्याने अंधुक डोळ्याने पाहिले. हा तर तोच भिकारी होता ज्याला त्याने 1 रुपया देऊन अपमानित केले होते. दीनानाथने धनंजयला आपल्या अंगावर ओढले आणि अत्यंत कष्टाने त्याला गाडी बाहेर काढले. धनंजयला रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी आणून झोपवले आणि अवघ्या 2च सेकंदात त्या मर्सिडीज कारचा भीषण स्फोट झाला. जर दीनानाथने 2 सेकंद उशीर केला असता तर धनंजयचा कोळसा झाला असता. हजारो लोकांच्या गर्दीत ज्याला धनंजयने कचरा समजले होते, त्याच भिकाऱ्याने आपला जीव प्राणाला लावून त्याचे प्राण वाचवले. धनंजयला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दीनानाथ स्वतः रक्ताळलेल्या अवस्थेत हॉस्पिटलच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये बसून राहिला. धनंजयच्या कुटुंबातील लोक, त्याचे मित्र तिथे आले, पण कोणीही त्या भिकाऱ्याकडे लक्ष दिले नाही. 2 दिवसानंतर धनंजय शुद्धीवर आला. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही खूप नशीबवान आहात.
ज्या वृद्धाने तुम्हाला गाडीतून बाहेर काढलं तो जर देव बनून आला नसता तर आज तुम्ही जिवंत नसता. धनंजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला स्वतःच्या अहंकाराची प्रचंड लाज वाटली. त्याने नर्सला सांगून त्या भिकाऱ्याला आत बोलवण्यास सांगितले. दीनानाथ हळूच पावले टाकत ICU च्या आत आला. त्याचा हात पट्टीने बांधलेला होता. धनंजयने बेडवरूनच दीनानाथ समोर हात जोडले आणि रडत म्हणाला, बाबा, मला माफ कर. मी तुझ्या पैशांच्या घमंडीत तुमचा भयंकर अपमान केला होता. तुम्हाला 1 रुपया फेकून दिला होता, पण तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. हजारो लोक उभे होते, पण कोणीही पुढे आले नाही. तुम्ही का केलं असं? तुमचं आणि माझं काय नातं आहे? दीनानाथच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने आपल्या फाटलेल्या खिशाबाहेर एक जुनी जीर्ण झालेली डायरी आणि एक फोटो काढला. तो फोटो धनंजयच्या समोर धरला. तो फोटो पाहून धनंजयने काळीज गहिवरले. त्या फोटोत दीनानाथ एक लहान मुलासोबत उभे होते आणि त्या लहान मुलाच्या गळ्यात एक सोन्याचे लॉकेट होते. ते हुबेहूब धनंजयच्या गळ्यात असलेल्या लॉकेट सारखेच होते. दीनानाथ बेडच्या कडेला बसलेल्या आणि अत्यंत अंतकरणाने बोलू लागले. धनंजय, आजपासून 25 वर्षापूर्वी मी या शहरातला एक साधा कष्टकरी माणूस होतो. मला एकच मुलगा होता, अजय. एका मोठ्या जत्रेत माझा तो 5 वर्षाचा अजय माझ्यापासून हरवला. मी त्याला शोधण्यासाठी माझे संपूर्ण आयुष्य पणाला लावले. माझं घरदार विकलं. मी रस्त्यावर आलो. अजयच्या गळ्यात मी एक खास लॉकेट घातलं होतं, ज्यावर त्याचं नाव आणि आमचं कुलदैवत होतं. दीनानाथने धनंजयच्या गळ्यातील लॉकेटकडे बोट दाखवले. धनंजयने थरथरत्या हाताने ते लॉकेट काढले. त्या लॉकेटच्या मागे बारीक अक्षरात लिहिले होते, अजय. धनंजय त्याचे लहानपणाचे नाव अजय होते हे पाहून सुन्न झाला. त्याला अनाथ आश्रमातून एक श्रीमंत शाह कुटुंबाने दत्तक घेतले होते हे त्याला माहीत होते, पण त्याचे खरे आई वडील कोण हे त्याला कधीच माहिती नव्हते. दीनानाथ पुढे म्हणाले, काही महिन्यापूर्वी मी तुला त्या सिग्नलवर पाहिलं. तुझा चेहरा हुबेहूब माझ्या लहानपणीच्या अजयसारखा होता आणि जेव्हा तुझ्या गळ्यात मी हे लॉकेट पाहिलं तेव्हा माझी खात्री पटली की तूच माझा हरवलेला मुलगा आहेस. त्या दिवशी तू मला 1 रुपया देऊन फेकून माझा अपमान केलास, पण एका बापासाठी त्याच्या मुलाचा राग मोठा नसतो. तू मला ओळखलं नाहीस कारण तू लहान होतास, पण मी माझ्या मुलाला ओळखलं होतं. दीनानाथ यांनी आपल्या खिशातून तोच 1 रुपया काढला. तो धनंजयने फेकला होता. त्या दिवशी मी तुला म्हणालो होतो ना की मी तुझं आयुष्य वाचवेन, कारण मला माहित होतं माझ्या मुलावर काहीतरी संकट आलं तर हा बाप जिवंत असेपर्यंत त्याला काही होऊ देणार नाही. हा 1 रुपया मी भीक मानून नाही तर माझ्या मुलाची पहिली कमाई म्हणून माझ्या काळजापाशी जपून ठेवला होता. हे ऐकल्यावर धनंजयच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या बापाने त्याला जन्माला घातले त्याने त्याला शोधण्यात आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आणि भिकारी बनला, त्याच बापाचा त्याने पैशांच्या मादात अपमान केला होता आणि त्याच बापाने आज पुन्हा एकदा त्याला नवीन आयुष्य दिले होते. धनंजयने बेडवरून थेट खाली उडी मारली आणि दीनानाथ यांच्या पाया पडला. त्याने दीनानाथ यांना घट्ट मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागला, बाबा, मला माफ करा. मी खूप मोठा पापी आहे. मी माझ्याच जन्माच्या दात्याचा अपमान केला. मला माफ करा बाबा. धनंजयचा आवाज रडण्याने दाबून गेला होता. दीनानाथ यांनी धनंजयला उचलून छातीशी लावले. 25 वर्षाचा विरह आणि दुःख त्या एका मिठीत वाहून गेले. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या आणि नर्सच्या डोळ्यांतून हे दृश्य पाणी वाहू लागले. श्रीमंतीच्या अहंकारात अंध झालेल्या एका मुलाला अखेर समजले होते की जगात आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आणि रक्ताच्या नातेपेक्षा मोठी कोणतीच श्रीमंती नाही. धनंजयने त्याच दिवशी दीनानाथ यांना आपल्या घरी नेले आणि आपले उर्वरित आयुष्य आपल्या खऱ्या वडिलांच्या सेवेत घालवण्याचा निश्चय केला. तो 1 रुपया आजही धनंजयच्या घरातील देव्हाऱ्यात एका चांदीच्या करंड्यात ठेवलेला आहे. त्याच्या अहंकाराच्या नाशाचे आणि बापाच्या अथांग प्रेमाचे प्रतीक म्हणून.